तर कोल्हापुरातील इचलकरंजीतील कुरुंदवाडमध्ये पंचगंगेला पूर आलेला आहे। कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमाच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याने कुरुंदवाड आणि नृसिंहवाडीमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। याचाच थेट बोटीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साईनाथ जाधव यांनी। गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पडत होता। आज TV9च्या माध्यमातून आज पहिल्यांदा इतिहासामध्ये कृष्णा आणि पंचगंगेच्या कसा संगम महापुरात होतो हे आपण लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून वजीर रेस्क्यू फोर्स यांच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवते। ही दाहकता ही दृश्य कधीच कुणाला पाहायला मिळणार नाहीत। आपण आता श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिरामध्ये आपण आलो आहोत। नरसिंहवाडी मंदिर पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। बघा मंदिराच्या वरती जवळ 4 ते 5 फूट आहे। हेच ते श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिर। याच ठिकाणी श्रीपाद वल्लभ दिगंबराचा आवाज गुंजतो, पण मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे पूर्ण इथला आवाज शांत झालेला आहे। कृष्णा आणि पंचगंगेचा कसा संगम होतो हे पहा। TV9ची टीम पहिल्यांदाच इथे आलेलं आहे। आजवर कुठलंही न्यूज चॅनल या प्रवाहामध्ये आलेलं नाही। हे पहा आता कृष्णा आणि पंचगंगा कसा दोन्हींचा संगम होते। मेन ही दृश्य आजपर्यंत कुणी पाहिली नाही, बघितली नाहीत, पण महापुराचा ज्यावेळेला कृष्णा आणि पंचगंगा आता आपण मेन प्रवाहात आलेलो आहोत। इकडून कॅमेरामॅनच्या डाव्या साईडवरून ही पंचगंगा येते, आमच्या बॅक साईडवरून कृष्णा येते। मी ज्या ठिकाणी बसलो आहोत आता ह्या ठिकाणी आपण कृष्णा आणि पंचगंगेचा संगम होतो। याच ठिकाणाहून पाण्याचा फुगवटा कृष्णालाही बसतो आणि पंचगंगेला बसतो। कॅमेरामॅन सुशांत राऊतसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी। कृष्णा पंचगंगा संगम नरसिंहवाडी कुरुंदवाड। आमचं पण कधी ह्या गोष्टीला धाडस झालं नाही की पात्रात बोट घालून आम्ही सगळ्या गोष्टी जे आम्हाला अनुभवायला मिळाल्या पाहिजेत ते आम्ही केव्हा धाडस केलं नाही। परंतु आज पहिल्यांदाच तुमच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा दत्त मंदिर जे पूर्ण पाण्यात बुडलं त्याचं दर्शन घ्यायचं वेळ मिळालं, त्याचा अनुभव आम्हाला आज बघायला त्या गोष्टीने मिळाला।